सुदर्शन चटर्की टीव्ही न्यूज मराठी मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। सांगली जिल्ह्यातील जतच्या श्री यल्लमा देवी यात्रेतील आज मंगळवार देवीला नैवेद्य दाखवण्याचा मुख्य दिवस। लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या व नवसाला पावणारी जागृत देवी अशी सर्वदूर ख्याती पसरलेल्या जतच्या श्री यल्लमा देवीला श्रीमंत डफळे राजघराण्याच्या मानाच्या नैवेद्यासह लाखो भक्तांनी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून देवीचे दर्शन घेतले। आज मंगळवारी पहाटे देवीचे पुजारी श्री सुभाष कोळी व श्री स्वप्नील कोळी यांनी देवीस अभिषेक घालून विधिवत पूजा केली व देवीची खणा नारळाने ओटी भरली। त्यानंतर देवीची आरती केली। श्री यल्लमा देवीच्या यात्रेतील आज दुसरा मुख्य दिवस देवीला महानैवेद्य दाखवण्याचा। आज देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आदी राज्यातून भाविक भक्त दुचाकी, चारचाकी व मोठ्या वाहनातून त्याचप्रमाणे यात्रेसाठी आरक्षित केलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाच्या बसमधून यात्रास्थळावर येऊन देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवित होते। काही भाविक भक्त तर यात्रेतच 3 दगडाच्या चुलीवर श्री यल्लमा देवीसाठी पुरणपोळीचा नैवेद्य बनवताना दिसत होते। श्रीमंत डफळे राजघराण्याला देवीला नैवेद्य दाखवण्याचा मान असल्याने आज मंगळवारी दुपारी 12 वाजता श्रीमंत डफळे घराण्याचे सदस्य व ज्येष्ठ श्रीमंत इंद्रजित उर्फ बाबाराजे डफळे, त्यांच्या धर्मपत्नी श्रीमती उर्वशी राजे डफळे, श्री यल्लमा देवी प्रतिष्ठान जतचे अध्यक्ष श्रीमंत शार्दूल राजे डफळे, श्रीमंत अमृता राजे डफळे, युवराज अनिरुद्ध राजे व युवराज शिवांश राजे हे राजवाड्यातून मानाचा नैवेद्य घेऊन तो वाजत गाजत देवीच्या मंदिरात घेऊन आले। श्रीमंत डफळे यांचा परिवार उपस्थित होता। यावेळी श्रीमंत डफळे राजघराण्याच्या वतीने देवीला मानाचा पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यात आला। मंदिराचे पुजारी श्री सुभाष कोळी यांनी श्रीमंत इंद्रजित राजे, श्रीमंत शार्दूल राजे डफळे यांच्यासह डफळे परिवारातील सर्व सदस्यांचा श्रीफळ घेऊन सन्मान केला। टीव्ही न्यूज मराठीचे कार्यकारी संपादक नईम चटर्की यांचा हा रिपोर्ट। पुढील बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका।